वारीला गालबोट लावण्याचं काम काल महाराष्ट्रामध्ये घडलंय असं म्हटलंय अनिल परब यांनी। सरकारचा कोणावर वचक राहिलेला नाही, गुंड मोकाट सुटलेले आहेत असं अनिल परब यांनी आरोप केलाय। तर दौंड तालुक्यामधल्या स्वामी चिंचोली परिसरामधली दुर्दैवी घटना आहे। आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवण्याची आमदार राहुल कुल यांची विधानसभेमध्ये मागणी। दौंडमधील स्वामी चिंचोली परिसरामध्ये काल कोयता गँगनं वारकऱ्यांवर हल्ला केला। एवढंच नाही तर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वरती ज्यावेळेला हल्ला होतोय, वारीला जाणाऱ्या लोकांवरती हल्ला होतोय आणि त्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीत कुठली अजून कारवाई झालेली नाहीये। त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या या परंपरेला काळीमा फासण्याची काल घटना घडलेली आहे। महाराष्ट्राच्या या परंपरेवरती घाला घालण्याचं काम चालू आहे। सरकारची कोणावरही बिलकुल सरकारचा दरारा नाहीये, कोण कोणाला घाबरत नाहीये। मोकाट सुटले सगळे गुंड। त्याच्यामध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे। या अमानवी कृत्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी व सदर सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करत असताना याच्यामध्ये खरं तर तक्रारदार मी परवानगी देणार नाही, आपण खाली बसा। पोलिसांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तक्रार नोंदवून घेतली ही सुद्धा अतिशय उल्लेखनीय बाब आहे। आणि तुमचा तालुका महाराष्ट्रात आहे, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जादाच्या पोलीस स्टेशनची जी मागणी आहे ती पण पूर्ण करावी अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो।